गाईज नेमकं काय झालं माहितीये का, आमच्याकडे आलेले पाहुणे आणि आहे ना त्याच्यातच गेलंय पाणी. दरवेळेस असे काही ना काही प्रॉब्लेम येतात. जेव्हा पाहुणे येत असतात ना तेव्हाच नेमकं पाणी जातं. डे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हो मग हॅपी बर्थडे डिअर विशाल. हळूहळू अख्खा केक खाली चालला होता. त्यानंतर आपण ट्रूथ अँड डेअर खेळू सगळे. हो बाबू, ट्रूथ अँड डेअर डायरेक्ट कोणीच खरं बोलणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ चालू केला आहे. कालचा तुम्हाला प्रँक व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा त्या व्हिडिओला, आणि जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. खूप मस्त व्हिडिओ झाला आहे. मॉर्निंग झाली आहे. ब्रेकफास्टला आज काय खायचं म्हणून प्रिया बोलली की पाहुणे आलेले आहेत तर आपण बनवूया स्पेशल गुळ काला. त्याचं रिझन काय माहिती, स्पेशल का बरं आहे, कारण खूप साऱ्या चपात्या पेंडिंग पडल्या होत्या, उरल्या होत्या रात्री, म्हणून मग आता आम्ही बनवतोय गुळकाला. आणि दुसरी गोष्ट अशी, दुसरी स्पेशल रेसिपी अशी आहे, ती म्हणजे तुम्ही कदाचित तुमच्या घरीही बनवला असेल, पोळ्यांचा तिखट चुरमा. कारण खूप साऱ्या चपात्या उरल्या आहेत आणि प्रीतमला गुळाचा लाडू खूप जास्त आवडतो, अक्षूला पण खूप आवडतो, ह्यांना पण. मग ते बोलले की आम्हाला हेच बनवा, गुळाचा चपातीचा लाडू. हे बघा मी बनवले, हे बघा बनवून झालेत. आता अजून चपात्या उरल्या आहेत, त्याचं मी आता तिखट काय बनवायचं, तिखट चुरमा, त्याची मला माहिती नाही, फोन करून विचारावं कारण मी कधीच बनवलं नाही, फर्स्ट टाइम बनवणार आहे आज. हे तरी बनवलंय, प्रीतमला आवडतं म्हणून. आणि ते तिखट चपातीचा चुरमा बोलतात, ते बी अजून पर्यंत बनवलंच नाहीये, म्हणून मी फोन करून विचारते एकदा. म्हणजे कसं माहिती का, आपण पोहे बनवतो तसंच कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाणे टाकून बनवतात, ते पण एकदम मामींना विचारून घे. परत नाही तर माझ्या नावाने खडे फोडशील की मी सांगितलं आणि तसं झालं. त्यापेक्षा तू मामींना विचारलेलं बरं आहे, कारण सासूबाईंनी सांगितलं आणि ते चुकीचंही झालं तरी काही टेन्शन नाही, कारण सासूबाईला बोलू शकत नाही. चुरम्याची सुरुवात होती ती म्हणजे चपात्यांचा चुरा करून, तर ते चुरा करणारे मिक्सरमध्ये. या दोघांची चालू आहे भांडणं, गेम कोण खेळणार म्हणून, आणि शेवटी कोको जिंकल्यावर त्याचा आनंदच बघून घ्या फक्त. आता वेळ आली स्वतःची केअर घेण्याची, सो म्हटलं पहिले नेल कट्स करून घेऊया. कांदा, मिरची, अजून कसं झालं लाडू, समजलं का आता कसं बनवायचं चुरमा? बनवशील ना आता पक्का? हो चालेल ना, बनव. हो मी खाणार, सगळे खातात, सगळ्यांना आवडतं. आता मामींनी रेसिपी सांगितली पोह्यासारखं सेम बनवायचं, कांदा, मिरची आणि शेंगदाणे वगैरे टाकून. तर आता मी बनवते, कसं होईल ते मला माहित नाही, पण तुम्हाला खावं लागेल. ओके, खावं तर खाणार तर आहेच. आमचे हे काय, तू खाशील ना रे? मग विषय काय विषय नाही, अजिबात खाणार आहे ते. मला काय बनवू मी खायला? काय तू खाय ना, गुळाचा लाडून चुरमाला काय लाज वाटते काय खायला? लाज वाटायचं काय त्याच्यामध्ये मला? बरोबर आहे, तुम्ही सगळे राजेशाही थाटे तुमचे. खायचंय, काय नाही होत कधीतरी. भूक लागलेल्या माणसाला फक्त महत्वाचं जेवण राहतं, ते काही असो समोर. तुमचे चोचलेच लई आहे, त्याच्यामुळेच उपाशी राहतात तुम्ही. जळाले ते, नाही जळाले, जळाले प्रिया, ते तुम्हाला माहिती आहे सगळं. प्रिया जळाले, मी सांगतो तुला. हे काय काढले मला माहिती आहे, ते वरचं कवर जळाले, आतमधून कच्चे असतात, कळलं का? भाजीला काय तरी बनव असं बोलत होते ना काल मला तुम्ही. अगं पाहुण्यांसाठी का, मी नाही खात तरी. मला पण खायचं होतं ते. झाली का सकाळ तुझी? झालं का ग, भूक लागली, ये लवकर.
वास खूप छान येतोय, लवकर आणा, भूक लागली मला. काय ग फिश झालं का ग सुरमा? काय नाही वा, राहू दे वा, बाहेर. आता वा, गरम वा. करू ना ते. काय भारी वास येतोय प्रिया. आता टेस्ट पण तशी लागली पाहिजे. तुम्हाला आवडलं का रे तुम्हाला दोघांना? खातो मग सांगतो. नक्की सांगा, रिव्ह्यू सांगा कसं आहे. कसं झालं भैया? भारी झालंय, एकच नंबर. मी नाही बनवलं, मला कशाला सांगतोय? वहिनींना धर पपई. तू काय? मला माहिती चांगलंच झालेलं आहे. खाऊन तर दाखव. ना खाल्लं ना कुठे आहे? भारी. तिला असं वाटतं जाड होऊन जाते लगेच म्हणून खाते ती अर्धा अर्धा चमचाच. ओ वहिनी मी जाड नाही होत. तुला वाटतं तसं? गरम चटका बसून. तू पण घे ना प्रिया. एक घास खाऊन नाही कारण तू नाश्ता करायलाच नाही म्हणते, तशीच बसली एकदम ढोंब्यासारखी. बैगन अशीच बसली मी. ढोंब्यासारखी म्हणजे लाडू बनवले, हे बनवले, अशीच बसून आहे मी. अगं मी बिना खाता बोलतोय, बिना खाता तशीच बसली तू. कामाचं नाही बोललो मी. कसं झालंय? नाही आवडलं? तूच बनवलेलं आहे बाई. चांगलं आहे वहिनी. तूच बनवलंय. हा ना वहिनी. एकच नंबर झालाय. तरी भारी बनवलेलं आहे मम्मीपेक्षा. मम्मीपेक्षा भारी बनवलं. वहिनीचा मान, मामी पाहून घ्या हो तुम्ही एकदा. वहिनीचा मान, तुम्ही मामीचा मान. पाहून घ्या मामी. बाई तुमच्या जेवणाला नाव ठेवते. तू 2च दिवस इथं आहे अक्षय, नंतर तुला मम्मीच्याच हातचं खायचंय. हा खरंय. बघ आणि लक्षात लाडू ठेव. कसं झालेला? एक नंबर. नाही तिकडे गेल्यावर मम्मीला म्हणाल नाही गे मम्मी खोटं बोलली, मी कॅमेरा चालू होता. नाही गे मम्मी असंच बोलली. गाईज नेमकं काय झालं माहितीये का, आमच्याकडे आलेले पाहुणे आणि आहे ना त्याच्यातच गेलंय पाणी. दरवेळेस असे काही ना काही प्रॉब्लेम येतात. जेव्हा पाहुणे येत असतात ना तेव्हाच नेमकं पाणी जातं. आता तुम्हाला सांगतोय बघा, आमची किचनची लाईन आहे, तर किचनची लाईनला बोरिंगचं पाणी नाही येते. नेहमी आमचं MIDCचं पाणी येत नाही, पण आज ते आहे आणि आज बोरिंगचं पाणी नाही आहे. घरात टॉयलेटलाही पाणी नाही आणि आंघोळीलाही पाणी नाही. मग प्रियाने लगेच वॉचमॅनला फोन केला. काय झालं? फोन करून सांगितलं ते नाईटचे आहेत, ऍक्च्युली दिवसा येत नाही ते, पण मी त्यांना बोलवलं की पूर्ण सोसायटीलाच पाणी नाहीये, तर या आणि चालू करा, कारण की बाथरूमचे किचनमध्ये कंटिन्यू पाणी लागतं. पाहुणे आल्यावर सगळ्यात मेन पाणी लागतं, तर ते नाहीये, तर तुम्ही या आधी चालू करा. मग त्यांनी आता मोटर चालू केली. नाहीतर आज झाले असते आमचे हाल. आज आहे ना विशालचा वाढदिवस आहे आणि ते सगळे बोलतायत की या इकडे, पण नेमकं काय आहे माहिती का, इकडे पण पाहुणे आलेले आहेत. बॉबी कोमल पण आले आहेत, तिकडे पण जायचं आहे आम्हाला. बट आज माझ्या एका बहिणीचा पेपर होता त्याच्यामुळे मुंबईला, मग ते इकडे आले होते. म्हणून मग बॉबीन त्यांना आम्ही बोललो की आपण संध्याकाळी किंवा उद्या आपण सेलिब्रेट करूया. बट रात्री मग विशालचा त्यांनी केक कट करून घेतला आणि आम्हाला बोलवलं होतं, बट आम्हाला पाहुण्यांमुळं काही जाता आलं नाही. आणि म्हटलं आज सेलिब्रेट करू विशालचा बड्डे मस्त. तर जसं माझ्या बड्डेला त्यांनी सरप्राईज दिलं होतं, तसं सरप्राईज आपण त्यांना देऊ. सो गाईज आत्ताच जस्ट आम्हाला फोन आला होता, कोमलला अजूनही बरं वाटत नाही आहे, मग त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले आहेत. मग म्हटलं आम्ही पण येतो तिकडे, डॉक्टरांसोबत बोलूया. काय झालंय काय माहिती, सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन झालेली ती आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट तिची ऑलरेडी. मेडिसिन घेऊन सुद्धा बरं नाही वाटत आहे तिला, खूप जास्त सिव्हिअर झाले. कारण हो ना. प्रत्येक वेगवेगळ्या गोळ्या घेऊन बघितल्या, पण कोणत्याच इंजेक्शनने पण नाही, औषधनी पण काहीच फरक पडत नाही. मग जाऊन देतो मी. ते कोकमचा लेप वगैरे सगळं लावलं, बट तरी देखील ते कमी नाही होते. ठीक आहे, बघू आता कधी बरी होते. ताप पण आला. किती दिवस सांगितलं ऍडमिट करायला? आता रिपोर्टवर सगळं डिपेंड करतं. संध्याकाळी रिपोर्ट येतील त्यावर डिपेंड करतं किती दिवस ऍडमिट ठेवायचं ते. ओके. मला ताप पण खूप आहे, खूप ताप आहे. सो गाईज आत्ताच आम्ही आलो हॉस्पिटलमधून. कोमलची तब्येत तुम्ही बघितलीच असेल आणि म्हणजे आता तिला डॉक्टरने ॲडमिटच व्हायला लावलं. पण मामान ते आले, बहिणीचा माझा पेपर होता जसं, मग त्यांना स्टेशनवरून घेतलं, त्यांना घरी घेऊन आलो. आता प्रिया सगळ्यांना स्वयंपाक बनवते. प्रिया, सलोनी, सिद्धी सगळ्या मिळून स्वयंपाक बनवत आहे. जसं मी तुम्हाला दाखवतच आता, सायन्सवाल्या पोरी स्वयंपाक बनवत आहेत आणि आर्ट्सवाल्या पोरी डान्स करतायत. म्हणून असं म्हणतात ना की आर्ट्सवाले खरंच लय आनंदात राहत आहे, असंच आहे घरात पण. तर आता त्यांचा आनंद त्यांना घेऊ द्या, आपण जेवण वगैरे करू आणि मग आम्ही परत कदाचित जाऊ कोमलकडे. नाच किचन मध्ये
लवकर आवरून जायचं मस्त नाचायला तर लय भारी झालेला प्रिया कधी खाऊ घेऊन जाऊ सगळे हे बाय सगळे सायन्सवाले इकडं स्वयंपाक बनवत आहे सायन्सवाले सगळे आणि इकडे आर्ट्सवाले सगळे नाचू राहिले तिकडे तो डाव गेला ते म्हणून तो झोपून गेला तिकडे काय डिमांड आहे श्रुती तुझी काय डिमांड आहे आम्ही वहिनीनं सगळं काम करू लागलेलो आहे बरोबर बरोबर हा मग आम्ही आता असं केलेलं आहे डिसिजन की सगळं आवरल्यानंतर आम्ही तुम्हाला help करणार. त्यानंतर आपण ट्रूथ अँड डेअर खेळू सगळे हो बाबू ट्रूथ अँड डेअर डायरेक्ट कोणीच खरं बोलणार नाही देवा 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 काय खरं नाही हो. खरं कोणीच बोलणार नाही तुम्ही ट्रूथ अँड डेअर होताय आज सांगू का इतिहासात कुठंच लिहिलेलं नाही कोणतेच भाऊ बहीण खरं बोलते रे एक एका सोबत हा दमशेरा नाही का ऍक्टिंग करायची पिक्चर ओळखायचा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल आम्ही जे डेअर सांगू ते वहिनी करावं. बरं ठीक आहे अरे दमशेरात कुठून डेअर आलं काय खरं नाही हो. फक्त वहिनीसाठीच नाही फक्त वहिनींसाठी नियम लागू आहे बाकी कोणासाठीच नाही अक्षय अक्षय नाही अजून तू येत नाही तोपर्यंत मी नाचणार नाहीये तू आली पाहिजे मी तुझीच वाट बघतोय तू नाचल तेव्हाच मी नाचेल मस्त मस्त फुल बिर्याणीचा फ्लेवर येतोय घरात पूर्ण फिश पण रेडी झाले कोमलचा डिस्चार्ज करायचा आहे आता वाजले 11:30 विशालच्या बड्डेला अर्धा तास बाकी आहे आणि म्हणून केक घ्यायला आलो आम्ही आणि बड्डेचं सेलिब्रेशन होतं म्हणून मामा त्यांना सगळ्यांना घेऊन आलो आम्ही सोबत मी एक केक घेतला होता पण मामा म्हणे मी पण एक केक घेतो आणि मी आलेलो इकडे तर मला पण एक केक कट करायचा आहे मग 2 केक घेतले विशाल सॉरी भावा लेट सेलिब्रेशन होत आहे कारण आज दिवस हॉस्पिटलमध्ये गेलाय या चला बड्डे बॉय हो मग चाकू वगैरे सगळे 2 चाकू आहे 2 केक साठी ती कॅन्डल आपली स्पार्कल नाही पेटवायची का चला या पुढे या तुम्ही बड्डे बॉय पुढे या थोडेसे हा डिक्कीवर बसता का अगं लाईट मी हा ते अगोदर तिकडे चालू ठेवणार होता ना म्हणून नाही हा केक आहे ना मी कोमलसाठी घेतला कारण ती तोच खाती बाकी मग तो आपला ब्लॅक फॉरेस्ट आहे ते सगळे खातात आता केकच काय सो चला हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हो मग हॅपी बर्थडे डिअर विशाल हळूहळू अख्खा केक खाली चालला होता बर्थडे संपल्यानंतर हा पहिल्यांदा असा 12 वाजून गेले त्याच्यानंतर आता कोमलचा डिस्चार्ज चालू होता म्हणून तेवढा वेळ लागला बट पहिला बर्थडे असा आहे जो आम्ही असा रोड साईड करतोय का या चला सगळे हा या मामा थांबा थांबा सगळे तुटून पडले काय केकवर चॉकलेट सोबत केक खाणं चालू आहे तो केक साठी झालाय फक्त नाही तर येत नव्हता तो नाटक करत होता झोपेतून उठून नवीन कपडे घातले म्हणजे कपडे घालून आला नाही तर येत नव्हता मामाचा बर्थडे होता काय लवकर संपव मग लगेच दुसरा घास देणार आहे मी माझं डाएट सगळं बंद आहे कोमल पडेल
पडेल पडेल वर कर हा त्याला घेतले तर कदाचित खाऊ शकतो हा ना अभिनंदन नुसतं होतं की आग्या थोडं मी खाऊ शकतो ठीक आहे हा पाहतो एवढं जोरात पाहतो का 1 वाजला आणि आता आम्ही आलोय घरी. कोमलला पण काही जास्त वेळ उभं राहता येत नव्हता म्हणून त्यांना म्हटलं लवकर जा आणि मामांतरना पण सकाळी पटकन जायचं आहे म्हणून आम्ही पटापट जास्त वेळ काय थांबलो नाही, लवकर निघून आलो. आता बघू वरती हे जे आम्हाला बोलले होते ना रात्री गेम खेळायचा, यांना जमतं का बघू. आता सगळ्यात झोप येते. गेम खेळणार हा हे बघ, तुम्ही दोघी खेळा मग गेम. हा डान्स वगैरे काही नाही. नाही दमशरातच आम्ही डान्स करायला लावणार आहे तुला. नाही ना, ते विषयच नाही दमशेरामध्ये डान्स. घरी आल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा रंगल्या आणि मग आमचं खेळणं राहून गेलं. नंतर सगळे झोपले.